बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार. अशा माझ्या बहिणीला नमस्कार. सेवानिवृत्ती म्हणजे जीवनातील एका नवीन टप्प्याची सुरुवात असते. तुझ्या इतक्या वर्षाच्या शिक्षिका म्हणून झालेल्या कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरलेली आहे. नवीन जीवनाच्या या टप्प्यामध्ये तुला आनंद, आरोग्य आणि सुख मिळो ही आमची शुभेच्छा. तुझा प्रवास सुंदर आणि सुखमय हो. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. प्रिय संपदा, तुला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मनाला एवढी हुरहुर लागली की आज मी तुझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. परंतु अगदी लहानपणापासून की ज्या वयामध्ये आपणास समजतही नव्हतं त्या वयापासून ते आजपर्यंतची आपली मैत्री, अनेक आठवणी डोळ्यासमोर येत आहेत. शालेय जीवनामध्ये, शैक्षणिक प्रवासामध्ये अनेक गोष्टी आपण एकत्र केल्या. त्यानंतर प्रवास थांबला नाही. कॉलेजची काही वर्ष सोडली तरी पुन्हा शाळेमध्ये नोकरीच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. हे आपले भाग्यच. या काळातही आपण एकत्र काम करताना अनेक प्रकारचे उपक्रम केले, अनेक प्रकारची कामे केली आणि ही कामे करत असताना निश्चितच आपण आनंद लुटला. हा आनंद लुटताना आपण आयुष्याच्या या वळणावर येऊन कधी थांबलो हे आपल्याला कळलेच नाही. परंतु या वळणावर अनेक सुखद आठवणी, विविध प्रकारचे अनुभव, मैत्रीचे घट्ट नाते सोबत ठेवून आपल्याला बाहेर पडावे लागणार आहे. आज तू सेवानिवृत्त होत आहे. आजपर्यंत तू शाळेत जॉईन झाल्यापासून विविध भागामध्ये उत्तम काम केले. NCC सारख्या विभागामध्ये अनेक वर्ष काम करून उत्तम नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थिनी तयार केल्या. स्वतःची तब्येत, स्वतःची शारीरिक अडचण या सर्व गोष्टीवर मात करीत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य मात्र उत्तमरित्या करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राहिलीस. एकच शाळा, एकच वर्ग, एकच बाग, एकच खेळ, एकच संघ, नोकरी एकाच पेशातली. नोकरीचे ठिकाण म्हणजे आपली शाळा, ती पण एकच. निवृत्तीचं वर्ष पण एकच. आणि विशेष म्हणजे आपल्याला मिळालेले जोडीदार हे सुद्धा सख्खे मित्रच. खरंच मैत्रीचं हे नातं आपलं अशाच पद्धतीनं अतूट राहू दे. तुझे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य खूप आनंदाचे, सुखासमाधानाचे, निरोगी, दीर्घायुषी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी मला असे म्हणावेसे वाटते की मैत्रीचे करावे तरी कसे वर्णन, मैत्रीचे करावे तरी कसे वर्णन. तिथे नसते मर्यादेचे बंधन, तिथे नसते मर्यादेचे बंधन. पुनश्च एकदा संपदा, तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी लक्ष्मी कुलकर्णी, सौ पौर्णिमाची मावशी. मावशीपेक्षा आम्ही दोघी मैत्रिणी जास्त. पौर्णिमा लहानपणापासून खेळकर. तिला फिरायला जाण्याची फार आवड. आजोळी ती सर्वात पहिली नात, त्यामुळे ती आम्हा सर्वांची लाडकी आहे. अजूनही ती सर्वांकडून लाड करून घेते. पौर्णिमा ह्या नावाप्रमाणे पुरणपोळी फार आवडते. ती गोड आहे. तिचे पुढचे आयुष्य सुखासमाधानाचे व आरोग्य संपन्न राहो हीच सदिच्छा. मी पौर्णिमा पांडुरंग कुलकर्णीची आई. तिचे शिक्षण होते प्रशालेत झाले. नंतर ती त्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. ती
खो खो चांगली खेळायची. शाळेत पौर्णिमाने खूप मैत्रिणी गोळा केल्या. चांग अं, आज ती चांगली शिक्षिका म्हणून रिटायर होत आहे. तिला मी छोटीशी भेट देत आहे. आणि तसा पुढचं बोलू का नको ते बोलू ना. हां, आमचे घराणे म्हणजे शिक्षकाचे घराणे. आजोबा शिक्षक, वडील शिक्षक, एक भाऊ शिक्षक, 2 बहिणी शिक्षक, एक भावाचं केटरिंग आहे. आता पुढं का अजून काय बस ना, ते नको ना क्षमस्व. नाही. मग नमस्कार. आज संपदा कुलकर्णी मॅडम यांचा सेवागौरव समारंभ संपन्न होत आहे. खरं तर या समारंभ प्रसंगी मन अगदी भरून आले आहे. शब्दच सुचत नाही. पौर्णिमा माझी बालमैत्रीण. आमच्या शाळा वेगवेगळ्या पण परिचय मात्र जुना आणि नोकरीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. सुखदुःखाचे अनेक क्षण आम्ही एकमेकांशी वाटून घेतले. हीच मैत्री आता निवृत्तीनंतरही अशीच अतूट आणि गाढ होणार आहे यात मला शंका नाही. संपदा कुलकर्णी मॅडम आणि शाळेची NCC हे नातं दृढ आहे. अनेक वर्ष त्यांनी आपल्या विद्यार्थिनींना घडवण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. शाळेला यश कीर्ती संपादन करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केलेले आहे. अशा या माझ्या मैत्रिणीला उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचं आणि आनंदी लाभो, तसेच कुटुंबियासमवेत त्यांना मनासारखं आयुष्य जगता यावं, त्यांचे छंद, त्यांचं इतरत्र सर्व आयुष्य व्यवस्थित जगता यावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. मी हनुमंत मोतीमाने, पर्यवेक्षक, हरिभाई उपक्रम प्रशाला सोलापूर. उद्या 30/11/2024 रोजी आमच्या प्रशालेच्या सहशिक्षिका सौ संपदा कुलकर्णी मॅडम सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा आणि माझा सहवास गेली 32 वर्षापासून चालू आहे. या सहवासामधून वेगळं व्यक्तिमत्व मॅडमचं मला दिसून आलेलं आहे. मॅडम NCCच्या माध्यमातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला अत्यंत शिस्तीचे चांगले धडे दिलेले आहेत. मराठी, इतिहास, हिंदी विषयाचं ज्ञानसुद्धा हे विद्यार्थ्यांना दिलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावण्याचं काम अत्यंत परिश्रमपूर्वक घेतलेले आहे. आणि संपदा कुलकर्णी मॅडम विशेषतः PP कुलकर्णी सरांच्या भगिनी या माध्यमातून माझी जास्त जवळीकता आहे. कारण PP कुलकर्णी सर खास अत्यंत जवळीकतेचे माझे मित्र आणि त्यांच्या भगिनी या संपदा कुलकर्णी मॅडम शाळेमध्ये अत्यंत मोठ्या मनानं, मोठ्या विचारानं, मोठ्या विश्वासानं आमच्याशी बोलत असत, सर्वांना विश्वास देत असत आणि सर्वांच्या बरोबर अत्यंत एक भगिनीचं नातं म्हणून त्या सर्वांना जवळीकता साधत असत. अशा मॅडम शाळेशी संबंधित असलेल्या त्याचं पूर्ण परिवार या शाळेशी संबंध असल्यामुळे त्या शाळा सोडून जाताना निश्चितच त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं दुःख निर्माण होणार आहे. परंतु मॅडम आम्हाला अत्यंत दोन्हीही गोष्टी होत आहेत, एक दुःख आणि एक आनंद. दुःख यासाठी होतं की आज मॅडम आमच्यापासून दूर जात आहे आणि आनंद या गोष्टीचा होतो आता मॅडम सेवानिवृत्त होऊन आता एक वेगळ्या पद्धतीचं जीवन त्या जगणार आहे. खरोखरच मॅडम तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला सतत कार्य करण्याचं आवड, कधी दुःखी, नाराज, सुख, दुःख या पलीकडे तुम्ही गेलात आणि आज शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही आनंदी आणि हसत खेळत आहात. याचा मला खूप आनंद वाटतो आहे. मी हरिभाई उपक्रम प्रशालेच्या वतीनं, माझ्या वतीनं पुढील आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आत्या, तुला पुढील आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
मी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. सगळी तुझी डिझायर्स किंवा सगळ्या तुझ्या हॉबीज आता पूर्ण कर. तुला आवड आहेच आहे ट्रेकिंगची आणि बऱ्याच साऱ्या अशा गोष्टींची, त्या सगळ्या पूर्ण कर आणि तुझं पुढचं आयुष्य आनंदात, सुखात आणि खूप मजेत घालव. तुला शुभेच्छा.